विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर जे विषय आहे हिंदी यांचा हा व्याकरणचा विरामचिन्ह आहे आणि हा सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा हा दुसरा सीझन आहे. तर हा सीझन मध्ये आपण पाहणार आहे की कसा विरामचिन्हचा प्रश्न आणि उत्तर आहे. तर चला बघूया. पहिल्या सीझन मध्ये आपण काय पाहिले की विरामचिन्हच्या परिभाषा पाहिले किंवा यांची प्रकारे पण पाहिले. तर इथे आपण हा सीझन मध्ये प्रश्न आणि उत्तर पाहणार आहे. ते चला बघूया. बघा, तुमच्या समोर पहिला प्रश्न आलेला आहे. तर हा पहिला प्रश्न काय आहे चला बघूया. नीचे दिए गए वाक्य में प्रयोग किए गए विराम चिन्ह के नाम लिखो. इथे काही प्रश्न दिलेले आहे. त्याला बघून आपल्याला ते कोणता विराम चिन्ह आहे किंवा हा प्रश्नावर कोणता विराम चिन्ह दिलेले आहे त्याला आपल्याला शोध करायचं आहे. कळलं तुम्हाला प्रश्न की नाही कळलं? कळलं. तर पहिला प्रश्न कोणता आहे बघूया. पहिला प्रश्न आहे हम पूजा का जन्मदिन हसी खुशी से मनाएंगे. इथे पहिला प्रश्न काय आहे की आम्ही पूजाचा जन्मदिन हसी किंवा आनंदीने बनवणार आहे. तर हा जो प्रश्न आहे ते पूर्ण झालेला आहे. तर इथे हा जे प्रश्न आहे किंवा हा जे शब्द आहे पूर्ण झालेला आहे. तर इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पूर्णविराम. काय आहे पूर्णविराम. तर आता दुसरा पाहणार आहे आपण. दुसरा काय आहे तिलक ने कहा था स्वतंत्रता हमारा जन्मसिद्ध अधिकार है. इथे तिलक म्हणाले होते की स्वतंत्रता आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. तर इथे तुम्ही बघणार आहे की इथे असा प्रमाणे चिन्ह दिलेलं आहे. तर हा कोणता चिन्ह आहे उद्धरण चिन्ह. कोणता उद्धरण चिन्ह. कळलं की नाही तुम्हाला दोन प्रश्न सांगा लवकर. कळाले. तर असा प्रमाणे हा येणार आहे. आता आपण तिसरा बघणार. बघा तिसरा. तुम यहाँ उदास क्यों बैठे हो. तुम्ही इथे उदास का बसला आहे. तर तुम्हाला मी पहिलेही सांगितले होता हे खूपच आसान आहे. कारण की इथे तुम्ही बघितले की यांचा प्रश्नचिन्ह कसा आहे. तर यांना आपण म्हणतात प्रश्नचिन्ह. काय म्हणतात प्रश्नचिन्ह. प्रश्नसूचक चिन्ह. तर तिसरा पण झालेला आहे आपला. आता आपण चौथा बघणार. बघा, देखो घर में कोई बड़ा नहीं है तुम अकेले इतनी दूर नहीं जा पाओगे. तर इथे तुम्हाला दिसला जाणार आहे की इथे तुम्ही काय आहे अल्पविराम. काय आहे अल्पविराम. तर यांना आपण काय म्हणाले अल्पविराम. काय म्हणतं अल्पविराम. कारण की इथे असा प्रमाणेही दिलेला आहे. तर यांना आपण काय म्हणतात अल्पविराम. आता पाचवा बघूया. कळलं की नाही तुम्हाला सांगा मला लवकर. कळाले. चला पांचवा काय है तुम्हें स्टार्च कम से कम व भिन्न भिन्न प्रकार की सब्जियां खानी चाहिए. इथे काय म्हणाले तुम्हाला स्टार्च कमीत कमी आणि विभिन्न म्हणजे भिन्न भिन्न प्रकाराचा जी सब्जी तुम्हाला खायला हवे. तर इथे तुम्ही म्हणाले आहे की इथे काय आहे बघा. हा जे चिन्ह आहे हे कोणतं चिन्ह आहे योजक चिन्ह. कोणता योजक चिन्ह. तर अशा प्रमाणे हा 5 प्रश्न तुमचा झालेला. कळलं की नाही तुम्हाला सांगा मला लवकर. कळाल. तर आता आपल्या समोर आहे 6वा. कोणता 6वा प्रश्न. सावधान आणि इथे चिन्ह आहे टीटू साप ऊपर आ रहा है. तर इथे जे चिन्ह आहे हे कोणतं चिन्ह आहे विश्वसूचक. कारण की इथे तुम्हाला सावधानीने दिलेली आहे आणि तुरंत काही घडलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितले होते की जेव्हा तुरंत ही काही घडलेलं असतात किंवा तुम्ही पाहण्यात खूपच आनंदी होता किंवा क्रोध होतात तर अशा प्रमाणे कोणतं चिन्ह वापर करतात आपण असं चिन्ह. त्यांना काय म्हणतात विश्वसूचक चिन्ह. काय म्हणतात विस्मयदी सूचक चिन्ह. विस्मयदी भी म्हणतात आणि विस्मय पण म्हणतात. तर दोघं पण आहे. तुम्ही असा नको विचार करा की तिथे हे सांगितलं होतं आणि इथे हा. तर असं नाही. विस्मय सूचक पण म्हणतात आणि विस्मयदी सूचक पण म्हणतात. कळलं? हो. तर आपला कितका प्रश्न झालेला आहे सांगा लवकर मला. तर तुम्ही किती 6वा. आता 7वा बघूया. नहीं नहीं अब तो तुम ही मेरे साथी हो मित्र हो. तर इथे काय म्हणाले नाही नाही आता तुम्ही माझा मैत्रीण आहे मित्र आहे. तर हा जे आहे तुम्ही बघणार की इथे काही
जे शब्द आहे त्यातून काही काही इथे चिन्ह दिलेले आहे. तर इथे बघा, इथे आणि इथे आणि इथे. तर हा कधी वापर करता जातात? जेव्हा तुम्हाला आपला जे शब्द आहे ते कुठे ठेवायचं आहे, ते नाही बोलायचं आहे किंवा रोकायचं, थांबायचं आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे? अल्पविराम. कारण की इथे आपण काय केले आहे? थांबलं आहे. तर यांचं काय उत्तर आहे? अल्पविराम. कळलं तुम्हाला? सांगा लवकर. कळाले की नाही? लवकरच. हो. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा हा प्रश्न आपल्याला झालेला आहे आणि कशाप्रमाणे झालेला तुम्हाला कळलं ना? हो. तर चला अजून बघूया. बघा. आता तुमच्या समोर काय आहे? निम्नलिखित विरामचिन्ह को उनके नामों के सामने लिखो. आता तुम्हाला काय करायचं आहे? ते विरामचिन्ह तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या समोर तुम्हाला लिहायचं आहे. बघा, इथे विभाग अ आणि इथे विभाग ब आणि इथे उत्तर लिहायचं आहे. तर पहिला मी नाही तुम्हाला सांगणार. तुम्ही मला सांगणार की कसं आहे. मग नंतर मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे. तर पहिला काय आहे? विस्मयसूचक. काय आहे? विस्मयसूचक. विस्मयसूचक का आहे आणि कसं आहे सांगणार का तुम्ही? नाही. तर चला थोडासा मी सांगते. विस्मयसूचक असं असतं की जेव्हा तुम्हाला असं वाटते की काही जी चीज आहे ते तुम्हाला तुरंत होणार आहे, त्यांना विस्मयसूचक असे म्हणतात. तर इथे विस्मयसूचक किती आहे? तुम्हाला असा शोध करायचा. दुसरा आहे अल्पविराम. अल्पविराम कधी जाते? जेव्हा तुम्हाला असं वाटते की आपल्या जे शब्द आहेत त्यांना आपल्याला थांबवायचं आहे, तर यांचा उपयोग केलेले जाते. उदाहरण चिन्ह जेव्हा आपल्याला काही शब्दात तुरंत बार-बार लिहायचं आहे, परत-परत लिहायचं आहे, तर उदाहरण चिन्ह असा करतात. प्रश्नसूचक प्रश्नसूचक जेव्हा तुम्ही लोकांना प्रश्न विचारते, तेव्हा त्यांचा उपयोग केलेले जाते. पूर्णविराम पूर्णविराम कधी? जेव्हा आपल्याला वाटते की आपला जे शब्द आहे किंवा आपला जे प्रश्न आहे ते पूर्ण झालेला आहे. आपला कोणताही कार्य जो पूर्ण झालेला होता, तर यांचा उपयोग केलेले जाते. योजक चिन्ह कसं असतं? योजक चिन्ह असं असतं की त्यामध्ये आपल्याला काहीतरी बोलायचं आहे किंवा काहीतरी निर्देश काही करायचं आहे, तर यांचा उपयोग केलेले जाते. सातवाचे हे निर्देशक चिन्ह जेव्हा आपल्याला निर्देश केलेले जाते की एकही व्यक्ती बोलत आहे, त्यातून या जे चिन्ह आहे त्यांचा उपयोग केलेले जाते. कळलं तुम्हाला की नाही कळाले? सांगा मला लवकर. लवकरच सांगा. कळलं. तर अजून बघूया. आता आपण यांचं उत्तर बघूया. बघा, तुमच्या समोर उत्तर आलेलं आहे. तर पहिला काय होता? विस्मय सूचक. तर यांचं चिन्ह कुठे आहे? बघा, इथे आहे. कुठे? इथे. तर इथे यांचं उत्तर. दुसरा होता अल्पविराम. काय होता? अल्पविराम. तर अल्पविराम कुठे आहे? इथे. तर यांचा शोध कुठे गेलेला आपण? इथे. उदाहरण चिन्ह इथे आहे. तर यांचा शोध कुठून गेलेला आपण? इथे. प्रश्नसूचक कुठे आहे? इथे. तर हा प्रश्नसूचक. पूर्णविराम कुठे आहे? इथे. तर इथे पूर्णविराम. योजक चिन्ह कुठे आहे? तिथंच आहे. निर्देशक चिन्ह कुठे आहे? इथे. तर याप्रमाणे तुम्हाला असंही लिहायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही असं लिहिणार तेव्हाही तुम्हाला समजणार आहे. कळलं? कळलं की नाही? सांगा लवकर. लवकरच लवकर सांगा. कारण जेव्हा तुम्ही नाही सांगणार तेव्हा तुम्हाला नाही येणार. कळलं? तर चला अजून बघूया काही प्रश्न. चला बघा, आता तुमच्या समोर आलाय तिसरा प्रश्न. निम्नलिखित वाक्यों में दिए गए विराम चिन्ह पहचान कर उनके नाम लिखिए. आता तुम्हाला काय करायचं आहे? जे इथे दिलेलं आहे त्याचं बघून त्याला नाम लिहायचं आहे. तर पहिला काय आहे? व दाद माँ की संज्ञा थी. व दाद माँ की संज्ञा थी म्हणजे दादी. दादींची संज्ञा होती. संज्ञा म्हणजे मैत्रीण होती. तर इथे आपला जे शब्द आहे ते पूर्ण झालेला आहे. कारण की हा शब्द पूर्ण झालेला आहे आणि सामान्य आहे. तर यांना आपण काय म्हणतात? पूर्ण विराम. कारण की जेव्हा मी सांगितले होते तुम्हाला की जसंही आपला जे शब्द आहे किंवा प्रश्न आहे पूर्ण झालेला आहे, तर यांना आपण काय म्हणतात? पूर्ण विराम असा म्हणतात. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं. आता आपण दुसरा बघूया. चला. दूसरा बघा, चलिए इस बार कुछ अच्छी बातें भी तुमसे साझा करता हूँ.
तर इथे ना काही प्रश्न असं पण येतात की एकाही प्रश्नाला 2-2 चिन्ह असतात. तर तुम्हाला कसं लिहायचं आहे, जे मी तुम्हाला सांगितले आहे, परत सांगते, की जेव्हा अशा प्रमाणे प्रश्न येतात, तर तुम्ही काय करायचा, जे शब्द आहे ना त्याला रेखांकित करायचा आणि कोष्टकमध्ये लिहायचा, की अल्पविराम आहेत आणि पूर्णविराम पण आहे. कारण की दोघं आहे आणि तुमचा हे दोघं प्रश्न हे दोघं जे प्रश्न आहे ते चांगलंही आहे किंवा त्यांचं उत्तर पण चांगलं आहे. तर असा नको विचार करूया की हे गलत होणार का? नाही होणार. कारण की हा दोघं जे चिन्ह आहे तिथे आहेत. तर यांचा काहीही असा गलत नाही होणार. चला अजून बघूया. बघा तीसरा प्रश्न. ऐसे शब्द जो हमें निष्क्रिय करते हैं उन्हें हमें अपने जीवन व्यवहार से निकाल बाहर करना चाहिए. तुम्ही इथे दिसणार की तुम्हाला अजून काही आहेत. तर यांचा उपयोग कसा करायचा? असे शब्द म्हणजे इथे काय आहे? अर्धविराम. हमें निष्क्रिय करते हुए उन्हें अपने जीवन व्यवहार निकाल करना चाहिए. तर इथे पूर्णविराम भी आहे आणि अर्धविराम पण आहे. अल्पविराम पण आहे. तर याबद्दल कसं केलेलं आहे? कारण की यांचे जे प्रश्न आहेत ते खूपच मोठे आहेत. तर याला आपल्याला माहित आहे की अजून काही होणार. तर याच्याबद्दल तुम्हाला असं उत्तरे लिहायचं आहे. कळलं की नाही? लवकरच सांगा. कळलं? हो. आता चौथं बघूया. चला. लेकिन क्या एक पृथ्वी ही पर्याप्त होगी? तर इथे काय झालेलं आहे? एक प्रश्न विचारला आहे. आहेत की नाही? का काय एक पृथ्वी ही पर्याप्त होणार का? असा प्रश्न आहे. तर इथे सर्वश्रेष्ठ आहे काय प्रश्न? तर या प्रश्नाचं आपल्याला काय काय प्रश्नचिन्ह कशाबद्दल दिलेले आहे ते आपल्याला बघणार आहे. तर हा काय झाला तुमचा प्रश्नचिन्ह कारण की इथे प्रश्न विचारलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला कसं करायचं की त्यांना असे उत्तरे अशा प्रमाणे लिहायचं आहे. आता तुमच्या समोर एक अजून प्रश्न आलेला आहे. 5वा सचमुच आणि असं चिन्ह इनके ये गुण तो मैं अभी अभी देख चुकी हूँ. तर इथे काय झालेलं आहे की जे शब्द आहे ते अशा प्रमाणे लिहिलेलं आहे की सचमुच म्हणजे खूपच असा सचमुच म्हणजे आता आम्हाला माहीत झालेली आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले होते की जे तुरंत तुमच्या समोर होते त्यांना काय म्हणतात आपण? लवकर सांगा. विस्मयास्पदी अव्यय. तर इथे पूर्ण झालेलं आहे. तर याजक चिन्ह पण आहे, पूर्णविराम चिन्ह पण आहे, विस्मयादिबोधक चिन्ह पण आहे. मी असा का तुम्हाला लिहून देत आहे? कारण की इथे असा प्रश्न येणार तर तुम्ही कसा असा तुम्ही विचार नको करा की याबाबत नाही येणार. इथे पण येणार. तर अशाप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे की यांचा शोध करायचा आहे की याप्रमाणे कसा क्वेश्चन दिलेले आहे किंवा कसा प्रश्न दिलेला आहे. तर यांचा उपयोग कशासाठी होतात? तर याप्रमाणेही यांचा योजक चिन्ह पण आहे, पूर्णविराम चिन्ह पण आहे आणि विस्मयादिबोधक पण चिन्ह आहे. तर असं नको विचार करा की तुमचा प्रश्न हे जे गलत होऊन जाणार आहे. नाही, गलत नाही होणार. ते सहीही होणार. तुम्हाला काय करायचं आहे? त्यांचा शोध करायचा की हे सही कसा प्रमाणेही होणार आहे. कळलं? काही विचारायचं आहे का तुम्हाला? सांगा लवकर. नाही. तर हा प्रश्न अशा प्रमाणे तुम्हाला दिलेला जाणार आहे. तुम्हाला वाचन करायचं आहे आणि यांचं उत्तर पण तुम्हाला लिहायचं आहे. कळलं? चला. आता आज आपण काय शिकलो? आज आपण खूपच शब्द अशा प्रमाणे शिकलो की त्यांचा उपयोग कशासाठी होता आणि उपयोग करण्यासाठी त्यांचं जे चिन्ह आहे ते कशासाठी असतात आपल्या समोर. तर हा चिन्हाचा प्रयोग आपल्या जीवनात किंवा आपल्या जे वाचन आपण करतात त्यामध्ये खूपच उत्कृष्ट किंवा महत्त्वपूर्ण आहे. कारण की आपल्याला माहिती नाही की यांचा उपयोग कशासाठी करते, तर त्यांचं वाचन करायला आपल्याला काही फायदा नाही होणार. तर तुम्ही काय करा, जे चिन्ह आहे तुम्हाला ते वाचून घ्या आणि त्या चिन्ह जे आहे तुम्ही पहिचान करून घ्या की हा अल्पविराम आहे, हा प्रश्नचिन्ह आहे, हा अर्धविराम आहे आणि हा प्रश्न वाचक चिन्ह आहे किंवा विस्मयादी बोधक चिन्ह आहे. तर अशा प्रमाणे जेव्हा तुम्ही चिन्ह पाहणार तेव्हाही तुम्हाला समजणार किंवा कळणार की हा कशा प्रमाणे दिलेला आहे. जेव्हा तुम्हाला नाही कळणार तर तुम्ही तुमचं जे उत्तर आहे ते कसं असणार? गलत असणार. तर तुम्ही वाचून घ्या आणि अशा प्रमाणे वाचून घ्या की तुम्हाला झटकन समजून घेणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? जे चिन्ह आहे त्यांचं समोर नाव लिहायचं आहे
आणि 1, 2, 3 वेळा ते परत परत बोलायचंय. जेव्हा तुम्ही बोलता तर तुम्हाला सगळं अ, होऊन जाणार आहे. जेव्हा तुम्ही नाही बोलणार तर नाही होऊन जाणार. तर अशा प्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, हे जे चिन्ह आहे त्याला लिहून आणि त्यांची पहचान जी आहे करायचं आणि त्यांची परिभाषा सर्वोच्च महत्त्वपूर्ण आहे त्यांची परिभाषा. जेव्हा तुम्ही परिभाषा पाहणार तेव्हाही तुम्हाला सगळं येणार. धन्यवाद.